लास्टच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट क्लिअर केला होता, तो म्हणजे प्रॉपर्टी. व्हॅल्यू इंडेक्सने ऍक्सेस न होता त्या प्रॉपर्टीजने ऍक्सेस केले जातात. हा पॉईंट आपण लास्टला बघितला होता, म्हणजे लास्टचं जे लेक्चर झालं त्यामध्ये. त्याचं जे थोडंसं राईट करायचं राहिलं होतं ते आज राईट करून घेऊया. जे एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं ना तेच राईट करून घेऊया. ठिकाणी अगोदर सिंटॅक्स. थोडंसं कन्फ्यूज होणार आहे, कारण की भरपूर दिवस झाले सुट्ट्या पडले. प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय झालं, त्या अगोदर काय झालं हे आठवत नसेल. या अगोदर जेवढे काही लेक्चर झाले जावास्क्रिप्टचे तेवढे सगळे युट्यूबला अपलोड केले जातील आणि तेवढ्या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचा तुम्ही लोड घेऊ नका. लेट फॉर एक्झाम्पल व्हॅल्यूज, त्याला इनिशियलाइज करायचे. अगोदर अरे काय करावं लागतो, डिक्लेअर नंतर इनिशियलाइज. बट निस्ता डिक्लेअर करून काही होत नाही, त्याला इनिशियलाइज करणं पण गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण दोन प्रकारे इंडेक्स राईट करू शकतो. फॉर एक्झाम्पल लेट अरेचं नेम, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 0 आपण प्रॉपर्टीज कशामध्ये राईट करतात, डिफाईन करतात स्ट्रिंगमध्ये. आणि यामध्ये व्हॅल्यू प्रोव्हाइड करूया फॉर एक्झाम्पल 45. जर असं राईट केलं तुम्ही, हे पण काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ते बघितलं एक्झाम्पल घेऊन, त्याला प्रूव्ह पण केलंय. लेट व्हॅल्यू, या ठिकाणी तुम्ही असं 1 राईट केलं फक्त तरी चालतं, म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रिंगमध्ये राईट नाही केलं तरी चालेल. त्या ठिकाणी एखादी व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. अशी पण व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर केली तरी त्या ठिकाणी चालणार आहे. या दोन्ही मेथड काय व्हॅलिड आहे. आणि जर यांना प्रिंट करायचं असेल तर सिंपल आपण काय राईट करतो, डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट अरेचं नेम व्हॅल्यू. सबस्क्रिप्ट मध्ये काय देणार, त्या ठिकाणी काय घेतलं आपण बघा, या ठिकाणी 0 घेतलाय. मग 0 सेम आपण असा पण राईट करू शकतो प्रॉपर्टीज मध्ये, म्हणजे स्ट्रिंग मध्ये. जर एखाद्याला वाटतं मला स्ट्रिंग कंपल्सरी राईट नाही करायचंय व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी, डिफाईन करण्यासाठी, तर तो सिंपल ऍक्सेस करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी सिंपल वे मध्ये राईट केलं तरी चालेल. त्या ठिकाणी स्ट्रिंग राईट करण्याची गरज नाहीये. सेम तसंच 1 साठी पण सेम तोच रूल आहे. तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये मीन्स स्ट्रिंग मध्ये राईट केलं तर स्ट्रिंग मध्ये राईट करायचंय, सिंपल इंडेक्स राईट करायची तर इंडेक्स. बट तुम्ही सिंपल फॉर्मॅटमध्ये जरी राईट केलं तर ही प्रॉपर्टीज कन्सिडर होणार आहे. म्हणजे असा मिनिंग नाही की जर तुम्ही स्ट्रिंग मध्ये राईट केलं तर प्रॉपर्टी, जर स्ट्रिंग मध्ये राईट नाही केलं तर इंडेक्स, असा त्याचा मिनिंग होत नाही. तुम्ही स्ट्रिंग मध्ये राईट नाही केलं तर ते प्रॉपर्टीज कन्सिडर केलं जाणार आहे. बट आपण आपल्याला हॅबिट झाली आहे की काय, सिंपल जसं आपण आतापर्यंत सी लँग्वेजचा असेल, डीएस मध्ये असेल, जावा मध्ये असेल, सीपी मध्ये असेल, इंडेक्स राईट करत आलोय. त्याला कुठे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं नाही किंवा स्ट्रिंग मध्ये राईट केलं नाहीये. तेव्हा प्रत्येकाला सवय झाली किंवा हॅबिट झाली आहे. कसं 0, 1, 2, 3 जे काय असेल डायरेक्ट राईट करण्याची, कोणी स्ट्रिंग मध्ये राईट करत नाही. मग त्या जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्ही स्ट्रिंग मध्ये राईट केलं तरी प्रॉपर्टीजच कन्सिडर होतं, नाही राईट केलं स्ट्रिंग मध्ये तरी ते प्रॉपर्टीजच कन्सिडर होणार आहे. शक्यतो फक्त आपण स्टार्टिंगच्या एक्झाम्पल आपण स्ट्रिंग मध्ये राईट केलंय, नंतर आपण नॉर्मलीच राईट करणार आहोत. बट त्याचा मिनिंग असं होणार नाही नॉर्मल राईट केला मीन्स किती प्रॉपर्टीज नाही इंडेक्स आहे, ती प्रॉपर्टीज असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट सिंटॅक्स. नेक्स्ट काय बघितलं होतं त्यामध्ये आपण अजून व्हॅल्यू कशा इनिशियलाइज करतात. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादा अरे राईट करूया, लेट व्हॅल्यूज घेऊया अरेचं नेम आणि त्यामध्ये राईट करूया 10, 20, 30. या प्रकारे आपण अरे काय करू शकतो, इनिशियलाइज करू शकतो, व्हॅल्यू इम्प्लिमेंट करू शकतो. इथे सिंटॅक्स मध्ये नेम देतो त्याला, मग इनिशियलाइजेशन of values in array. दुसरी मेथड कोणती आहे, array constructor. लेट
व्हॅल्यूज इक्वल टू न्यू ॲरे आणि कन्स्ट्रक्टरमध्ये व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची आहे. फॉर एक्झाम्पल 10 असेल, 20 असेल, 30 असेल. या दोन वेने तुम्ही व्हॅल्यू काय करू शकता, इनिशियलाइज करू शकता. आणि रीड कशा करणार ते पण या ठिकाणी राईट करून घेऊया. रीडिंग व्हॅल्यूज फ्रॉम ॲरे. आणि व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपण काय यूज करतो, प्रॉपर्टीज यूज करतो की इंडेक्स, तर आपण काय यूज करतो, प्रॉपर्टीज. मग या ठिकाणी राईट करूया, यू कॅन यूज द रेफरन्स ऑफ प्रॉपर्टीज व्हॅल्यू रीड करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही प्रॉपर्टीचा यूज करू शकता किंवा रेफरन्स म्हणून प्रॉपर्टी राईट करू शकता. मीन्स तुम्हाला ते करावंच लागणार आहे रीड करण्यासाठी. मग कसं राईट करतात, जे व्हॅल्यूज घेतल्या आतापर्यंत त्यामध्येच राईट करूया. मग तसंच व्हॅल्यूज सिंपल तुम्ही स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये पण राईट करू शकता, नसेल तर सेकंड वे व्हॅल्यूज सिंपल फॉर्मॅट. दोन्हीचा मिनिंग काय होणार आहे, सेमच होणार आहे. दोन्हीचा मिनिंग प्रॉपर्टीज थ्रू व्हॅल्यू ॲक्सेस केल्या जाणार किंवा रीड केल्या जाणार आहे. हा, आता जो ॲरे आहे त्याला अजून रीड करण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या मेथड यूज केल्या जातात ते आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं, यांचे एक्झाम्पल पण बघितले होते, फक्त राईट करून घ्यायचं राहिलं होतं त्या दिवशी. ठीक आहे. मग आता इथून जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला, तो या ठिकाणी राईट करूया. by using array methods. ॲरेच्या कोणत्या मेथड आहे ते आपल्याला ठिकाणी बघायच्या आहे. कोणत्या मेथड थ्रू आपण ॲरे रीड करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे टू स्ट्रिंग मेथड्स. मी त्याला काय येणार, पॅरेंथेसिस येणार, ओपन क्लोज कॉल. त्यानंतर सेकंड आहे जॉईन. थर्ड आहे स्लाइस. त्यानंतर आहे फिल्टर. त्यानंतर आहे फाइंड. नंतर आहे मॅप. अशा मल्टिपल मेथड आहे, मल्टिपल ॲरे रीड करण्यासाठी. टू स्ट्रिंग, जॉईन, स्लाइस, फिल्टर, फाइंड, मॅप अशा मल्टिपल मेथड आहे. बट ज्या ॲक्च्युअलमध्ये यूज केल्या जातात त्या आपण या ठिकाणी बघतोय. इवन असे तुम्हाला भरपूर साऱ्या मेथड्स भेटतील. बट काही मेथड अशा आहे त्या यूजच केल्या जात नाही. काही यूज केल्या जातात बट त्यांचा काही जास्त फायदा होत नाही. अशा भरपूर साऱ्या मेथड आहे, तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसतील. पण जर तुम्ही काही वेबसाईट, गुगलच्या काही वेबसाईटवर गेला, युट्यूबवर कुठे बघितलं तर तुम्हाला अजून भरपूर सारे मेथड्स भेटतील. बट त्या ऑफिशियल लेवलला यूज केल्या जात नाही. तुम्हाला काही सिंपल प्रोजेक्ट असेल किंवा स्टार्टिंग लेवलचे कुठे प्रोजेक्ट असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते यूज केलेले दिसतील. बट ऑर्गनायझेशन लेवलला जे यूज केलं जातात त्या मेथड आहे टू स्ट्रिंग, जॉईन, स्लाइस, फिल्टर, फाइंड, मॅप. आणि ऍक्च्युअल लेवलला, इंडस्ट्री लेवलला यांना यूज केलं जातं. अजून पण काही मेथड्स आहे त्या पण यूज केल्या जातात, बट त्या जास्त यूज केल्या जात नाही. जास्त यूज केलेल्या मेथड या आहे. सगळ्यात अगोदर टू स्ट्रिंग बघूया काय काम करते. इथे राईट करून घ्या टू स्ट्रिंगचं. रीड अँड रिटर्न्स. रीड्स अँड रिटर्न्स all array element or all array elements in a string format. काय करणार, रीड करणार. सगळ्या मेथड आहे त्या रीडच करणार आहे. रीड्स
अँड रिटर्न ऑल ॲरे एलिमेंट्स इन अ स्ट्रिंग फॉर्मॅट. जेवढा काही डेटा रीड केलाय त्याच्या वर्ड्समध्ये प्रत्येक मेथडच्या वर्डमध्ये किंवा नेममध्ये मिनिंग आहे की त्या मेथडचं काम काय. स्ट्रिंग मीन्स स्ट्रिंग सारखं काहीतरी वर्क करणार आहे. जॉईन मीन्स काहीतरी जॉईन करणार आहे. स्लाइस बघितलं आपण तसं. फिल्टर म्हणजे काहीतरी फिल्टर करणार आहे. फाइंड म्हणजे काहीतरी शोधणार आहे. तसं मॅप आहे. इटरेटरसाठी त्यांना यूज केलं जातं. मग आता यांना सेपरेट करण्यासाठी ज्यावेळेस स्ट्रिंग फॉर्मॅट आहे आणि स्ट्रिंग जर असेल तर त्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यू येणार आहे. आणि जर मल्टिपल व्हॅल्यू त्या ठिकाणी आल्यात तर त्यांना सेपरेट करावं लागेल. आणि त्यासाठी सेपरेटरसाठी त्या ठिकाणी यूज केला तो कोमा ऑपरेटर. त्या ठिकाणी यूज केला तो कोमा ऑपरेटर. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये राईट करतो त्याला. ठीक आहे. सेकंड मेथड आहे जॉईन. जॉईन पण सेम राईट करायचे. रीड्स अँड रिटर्न्स. रीड अँड रिटर्न्स. स्पेलिंग मिस्टेक. रीड अँड रिटर्न्स ऑल एलिमेंट. Reads and returns all element with custom delimiter. With custom delimiter. डेलिमिटर. हा, मग आता जे कस्टम डेलिमिटर आहे, कस्टम डेलिमिटर म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल आता जे स्ट्रिंग आहे ते ऑल ॲरे रीड करणार आणि रिटर्न करताना जेवढं डेटा आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये रिटर्न करणार आणि त्यांना सेपरेशनसाठी या ठिकाणी कोमा ऑपरेटर यूज करणार. सेम तसंच या ठिकाणी डेलिमिटर तुम्ही कस्टम डेलिमिटर कस्टम फॉर्मॅट त्या ठिकाणी यूज करू शकता. कस्टम म्हणजे ओन फॉर्मॅट, तुमचा स्वतःचा फॉर्मॅट त्या ठिकाणी रिटर्न करताना यूज करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कोमा आहे, तुम्हाला वाटतं मला डॉट पाहिजे तर तुम्ही डॉट यूज करू शकता त्या ठिकाणी त्याला सांगून. तुम्हाला वाटतंय नाही मला त्या ठिकाणी इक्वल पाहिजे, त्या ठिकाणी इक्वल डेलिमिटर तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. तसं सेम स्लाइस reads elements between specified index. Between specified index. स्पेसिफाईड इंडेक्स मधील डेटा तुमचा रीड केला जाणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगताय की मला 1 पासून 3 पर्यंत पाहिजे डेटा किंवा 1 पासून 4 पर्यंत पाहिजे. तुमच्याकडे जेवढा डेटा आहे तेवढा मला सगळा नकोय. मला फक्त 1 पासून 4 पर्यंत किंवा 5 पासून 5 पर्यंत पाहिजे किंवा मला 5 पासून 10 पर्यंत डेटा पाहिजे. तुम्ही जेवढा सांगणार स्पेसिफाईड इंडेक्स देणार तेवढा डेटा त्या ठिकाणी प्रिंट केला जाणार किंवा ऍक्सेस केला जाणार. त्यानंतर फिल्टर रिटर्न्स ऑल एलिमेंट. Returns all elements that match given condition. That match given condition. हा, तर याचा मिनिंग काय होणार की जेवढे काही डेटा आहे तो रिटर्न केला जाणार, बट कोणता जो डेटा तुमच्या दिलेल्या कंडिशनला मॅच होतोय असा डेटा त्या ठिकाणी रिटर्न केला जाणार. म्हणजे फिल्टर करून माझ्याकडे काहीतरी व्हॅल्यूज आहे, मल्टिपल व्हॅल्यू आहे, मला मल्टिपल व्हॅल्यू नकोय, मी काहीतरी स्पेसिफिक कंडिशन अप्लाय केली आणि त्या कंडिशन मध्ये जेवढ्या व्हॅल्यूज मॅच होत आहे तेवढ्याच व्हॅल्यू या ठिकाणी रिटर्न केल्या जाणार फिल्टर थ्रू. त्या ठिकाणी त्याला फंक्शन लागतं find. Returns only the first element. Returns only the first element. That match given condition. That match given condition. आणि त्यानंतर लास्ट आहे मॅप. It is an iterator. It is an iterator for presenting elements
मॅप म्हणजे एक इटरेटर आहे आणि तुमचे एलिमेंट ते प्रेझेंट करणार आहे, म्हणजे शो करणार आहे. आता इटरेटर म्हणजे काय? ॲक्चुअली इटरेटर हा कन्सेप्ट थोडासा मोठा आहे. इटरेटरलाच बोललं तर सॉफ्टवेअर डिझाइन पॅटर्न. आता सॉफ्टवेअर आहे, तुम्ही जे बनवतात, फॉर एक्झाम्पल वेब ॲप्लिकेशन किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये जेवढे सॉफ्टवेअर बनवले जातात ते सॉफ्टवेअर प्लस अदर टेक्नॉलॉजी यूज करून जे सॉफ्टवेअर बनवले जातात. मग आता प्रत्येक सॉफ्टवेअर बनवल्यानंतर सॉफ्टवेअर बनवण्यासाठी मल्टिपल डिझाइन पॅटर्न यूज केले जातात. ते डिझाइन पॅटर्न म्हणजे इटरेटर. जे सॉफ्टवेअर डिझायनिंगसाठी जे पॅटर्न यूज केले जातात त्यांना इटरेटर बोललं जातं. आता इटरेटर म्हणजे काय? किंवा ॲक्चुअल सॉफ्टवेअर डिझाइन पॅटर्न हा कन्सेप्ट एवढा मोठा आहे. मिनिमम त्याला शिकण्यासाठी 6 मंथ लागतील, एवढा मोठा टॉपिक आहे. एक वर्ड इटरेटर. इटरेटरचा मीनिंग सॉफ्टवेअर डिझाइन पॅटर्न आणि ते 3 वर्ड सॉफ्टवेअर डिझाइन पॅटर्न हे 3 वर्ड शिकण्यासाठी मिनिमम 6 मंथ लागतील. एवढा मोठा कन्सेप्ट आहे. बट शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्याचा लोड घेऊ नका. त्याच्या डीपपर्यंत आपल्याला जायचं नाही. त्याच्या जर डीपपर्यंत गेलो आपण, तर मला नाही वाटत आपली बॅच कमीत कमी 1.5-2 वर्षे संपेल. त्याच्या जर जास्त डीपमध्ये गेलो आपण तर. तर याचं एक्झाम्पल बघूया प्रत्येकाचं. टू स्ट्रिंग, जॉइन, स्लाइस, फिल्टर, फाइंड, मॅप यांचे सगळ्यांचे एक्झाम्पल बघूया. जस्ट 1 मिनिट गाईज. या ठिकाणी एक्झाम्पल बघा प्रत्येकाचं. फॉर्मल व्हॅल्यूज म्हणलो तर आपण प्राइस राईट करूया. या ठिकाणी लेट प्राइस एक ॲरे डिक्लेअर करूया. नंतर त्याला इनिशियलाइज करूया. इनिशियलाइज करताना फॉर्मल त्या ठिकाणी व्हॅल्यू राईट करूया 15,000, त्यानंतर 30,000, त्यानंतर 45,000, 85,000, 75,000, सॉरी 75,000, त्यानंतर फॉर्म्युला 95,000. अशा काही मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करू शकता. त्यानंतर आता त्यांना प्रिंट करायचं आहे. डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये त्याला प्रिंट करूया. ॲरेचं नेम काय आहे? प्राइस डॉट. मेथड्स कोणती यूज करायचे आपल्याला? टू स्ट्रिंग. मग त्या ठिकाणी राईट करायचंय टू स्ट्रिंग आणि मेथड असेल तर त्याला पॅरेंथेसिस येणार. आणि जर टू स्ट्रिंग जर तुम्ही यूज करताय तर त्याचं काम काय? या ठिकाणी बघा, टू स्ट्रिंग जर यूज केलं रीड्स अँड रिटर्न्स ऑर ऑल ॲरे एलिमेंट्स, म्हणजे जेवढे ॲरेचे एलिमेंट्स आहे ते तुम्हाला रिटर्न करणार आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आणि त्याला सेपरेशनसाठी काय यूज केलं जाणार? कोमा ऑपरेटर. म्हणजे तुमचा जेवढा डेटा आहे तेवढा सगळा रीड केला जाणार टू स्ट्रिंग या मेथडने आणि रिटर्न केलं ना स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आणि त्यांना सेपरेशन दाखवण्यासाठी यूज केलं ना कोमा ऑपरेटर. मग याला रन करून बघूया. बघा या ठिकाणी जेवढा आपला ॲरे आहे किंवा ॲरेमध्ये जेवढ्या व्हॅल्यूज आहे तेवढ्या सगळ्या रिटर्न केल्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आणि त्यांना सेपरेशन करण्यासाठी या ठिकाणी यूज केलेला कोमा ऑपरेटरचा सिंपल एक्झाम्पल आहे. जेवढा काय डेटा तेवढा रीड केला, सेपरेशनसाठी कोमा ऑपरेटर यूज केलाय नॉर्मल वेमध्ये. या ठिकाणी एक्झाम्पल अपलोड करतो. एक्झाम्पल टू स्ट्रिंग. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल कशाचं आहे? जॉईनचं. जसं स्ट्रिंग टू स्ट्रिंगचं एक्झाम्पल आहे तसं सेम जॉईनचं एक्झाम्पल आहे. नॉर्मल फक्त स्ट्रिंग काढून घ्यायचे, जॉईन टाकायचे त्या ठिकाणी. मेथड आहे पॅरेंथेसिस. आणि पॅरेंथेसिसमध्ये आता काय त्या ठिकाणी तुम्ही कस्टम डिलिमिटर त्या ठिकाणी यूज करू शकता जॉईन मेथडसाठी. मग कस्टम फॉर्म पण मला या ठिकाणी पाहिजे. अगोदर घेतो लेस हायफन ग्रेटर. ठीक आहे. आता ना सेपरेशनसाठी कस्टम डिलिमिटर मी यूज केलंय.
रीड तर सगळं करणार आहे. रीड केल्यानंतर त्यांना रिटर्न करताना बघा काय यूज केलंय, कस्टम डिलिमिटर. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू सेपरेट करण्यासाठी मी कस्टम डिलिमिटरचा यूज केलाय. ते टू स्ट्रिंगमध्ये पॉसिबल नाही. हां, मग ते पॉसिबल कशामध्ये आहे? जॉइनमध्ये त्यांना जॉइन केलंय. बट आता कस्टम डिलिमिटर यूज करून. मग कस्टम डिलिमिटर आपल्याकडे भरपूर सारे आहे. भरपूर सारे मीन्स मला पाहिजे तसं मी यूज करू शकतो. मला हे नकोय, या ठिकाणी मी इक्वल इक्वल यूज करू शकतो. बघा या ठिकाणी इक्वल इक्वल पाहिजे ते डिलिमिटर मी या ठिकाणी यूज करू शकतो. आणि कोणते? कस्टम. कस्टम मीन्स ओन डिलिमिटर. हे पण एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करून ठेवूया. एक्झाम्पल कशाचा आहे? जॉइन. त्यानंतर पुढे कोणता आहे? स्लाइस. हा, स्लाइसचं काम काय बघा, रीड्स एलिमेंट बिटवीन स्पेसिफाईड इंडेक्स. जी इंडेक्स तुम्ही देणार तेवढा डेटा तो रीड करणार आणि नंतर रिटर्न करणार. मग स्पेसिफाईड इंडेक्स पण आपण त्याला प्रोव्हाइड करूया. या ठिकाणी यूज करूया प्राइस डॉट स्लाइस. स्लाइस मध्ये पॅरेंथेसिस आणि याला दोन व्हॅल्यू लागतात, एक स्टार्ट आणि एंड. या ठिकाणी बघा स्लाइस राईट केल्यानंतर स्टार्ट अँड एंड दोन व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी त्यांनी राईट पण करून दिलं काय, द बिगिनिंग इंडेक्स ऑफ द स्पेसिफाईड पोर्शन ऑफ द ॲरे. इफ स्टार्ट इज अनडिफाईन्ड देन द स्लाइस बिगिन ॲट इंडेक्स 0. 0 पासून स्टार्ट करणार ते, जर तुम्ही त्याला स्टार्टिंग दिलं नाही तर. आपण स्लाइसचे एक्झाम्पल पण बघितले अगोदर, स्लाइस बघितलंय पण 3-4 एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊन बघितलंय स्लाइसचे. हां, मग या ठिकाणी राईट करतो मी 1 स्टार्टिंग इंडेक्स किंवा 4. म्हणजे 1 पासून 4 पर्यंत. म्हणजे काय होणार, 1 पासून 3 पर्यंत डेटा रीड केला जाणार, 4 हा स्किप केला जाणार. मग याला रन केल्यानंतर बघा आता 30,000, 45,000 आणि 85,000. या ठिकाणी बघा 1, 2 अँड 3 या इंडेक्सचा डेटा रीड करण्यात आला आहे. म्हणजे स्टार्टिंग कुठून झाली, आपण सांगतोय बाबा स्टार्ट यापासून झालं पाहिजे आणि एंड 4 इंडेक्सला एंड झालं पाहिजे. 4 इंडेक्सला एंड झालं पाहिजे मीन्स 4 इंडेक्स त्या ठिकाणी कन्सिडर केली जाणार नाही. ते 3 इंडेक्स पर्यंत रीड करणार, 4 इंडेक्सला स्टॉप करणार. स्टार्ट अँड एंड म्हणजे आपण स्पेसिफाईड इंडेक्स पर्यंत. जर मला 4 इंडेक्स पर्यंत पाहिजे म्हणजे 4 म्हणजे कोणती, फर्स्ट 0 नंतर 1, 2, 3 अँड 4 माझा 75,000 पण पाहिजे, तर मग या ठिकाणी मला काय राईट करावं लागणार, 5 राईट केल्यानंतर 75,000 पण या ठिकाणी प्रिंट होणार. झाले 75,000 पण या ठिकाणी प्रिंट. म्हणजे स्लाइसने आपण स्पेसिफाईड इंडेक्स दिल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा डेटा त्या ठिकाणी प्रिंट करू शकतो. एक्झाम्पल स्लाइस मेथड. नंतर कोणता आहे, फिल्टर फाइंड अँड मॅप. व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्यानंतर त्या ठिकाणी त्या फंक्शनचा बॉडी पार्ट पण असणं गरजेचं आहे. हां, मग या ठिकाणी रिटर्न हे थोडंसं जड जाईल, आपण थोडंसं फंक्शनमध्येच राईट करूया. हां, हे फंक्शनमध्ये बघणार आहोत. एखादं जर खूप मोठं फंक्शन असेल त्याला शॉर्टमध्ये किंवा एका लाईनमध्ये कसं राईट करतात ते आपण फंक्शनमध्ये बघणार आहोत, फंक्शन स्टार्ट झाल्यानंतर. म्हणजे स्किप करूया. आपण आत्तापर्यंत जसं फंक्शन बघितलंय तसं या ठिकाणी बघूया. या ठिकाणी फंक्शन घेतो. हां, आपण शॉर्टमध्ये जर राईट केलं तर भरपूर साऱ्या गोष्टी स्किप केल्या जातात त्या ठिकाणी. आता बघा मी फंक्शन घेतलं आणि त्या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यूज प्रोव्हाईड केलं होतं. बट आता मला तसं जर मी मोठ्या फॉर्मॅटमध्ये किंवा ॲज अ स्टार्टिंग फॉर्मॅटमध्ये राईट करतोय, एखादा स्टार्टिंग लेव्हलला आहे, एक्सपिरियन्स नाहीये त्याला, मग त्याला राईट करताना सगळ्या गोष्टी राईट कराव्या लागतात. मग या ठिकाणी राईट करतो फंक्शन. फंक्शनचं नेम घेतो फॉर एक्झाम्पल जीडी म्हणजे गेट डेटा. टोटल असं पण राईट करू शकता, गेट डेटा. हां, ते राईट करण्याऐवजी फक्त या ठिकाणी राईट करतो जीडी गेट डेटा. ओपन क्लोज म्हणजे पॅरेंथेसिस फंक्शन आहे आणि त्याचा बॉडी पार्ट आणि त्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यूज लागणार आहे. हां, मग यासाठी व्हॅल्यू. ठीक आहे, या ठिकाणी कंडिशन राईट करूया, रिटर्न व्हॅल्यू. रिटर्न व्हॅल्यू. व्हॅल्यू काय, पॅरामीटर आहे.
फंक्शनला पॅरामीटर पास करू शकतो ना आपण, तसं व्हॅल्यू ग्रेटर दॅन 45,000. म्हणजे मला असा व्हॅल्यू प्रिंट करायचा आहे फिल्टर करून की ज्या 45,000 पेक्षा मोठ्या आहे तेवढेच व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झाल्या पाहिजे, बाकीच्या व्हॅल्यू स्किप झाल्या पाहिजे. त्यानंतर खाली फंक्शन क्लोज एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया, फॅर रिझल्ट इक्वल टू ॲरेचं नेम काय आपल्या प्राइस डॉट फिल्टर, फिल्टरमध्ये फंक्शनचं नेम काय आहे, जीडी, फंक्शनचं नेम जीडी. त्यानंतर फक्त सिंपल प्रिंट करायचे डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये राईट करायचा आहे रिझल्ट. आता या एक्झाम्पलमध्ये बघा 45,000 किंवा 45,000 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू कोणत्या आहे, 85,000, 75,000, 95,000. मग असं त्याचा मिनिंग असा होणार नाही की टू इंडेक्स पासून मग आपण सगळ्या व्हॅल्यू 45,000 पेक्षा मोठ्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण त्याच्या पुढे राईट केल्या. मग मी काय करतो या ठिकाणी हे 45,000